नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। शेवगाव पोलिसांनी मोटारसायकल चोरांना केलं अटक, 15 मोटारसायकल जप्त। नारोडी ग्रामपंचायतीने गावात बसवले सीसीटीव्ही कॅमेरे, अनुचित प्रकारांना बसणार आळा। राहुरीत पोलीस निरीक्षकांच्या वाढदिवसाने घडला नवा इतिहास, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिक रांगेत उभे। आणि 100 वर्षांपूर्वीची अनिष्ट प्रथा केली बंद, सी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ग्रामीण जिल्ह्यामध्ये उदयनमुख आणि ग्रामीण भागातल्या तळागाळातील गरजलेल्या गांजलेल्या लोकांच्या बातम्या देणारी सी 24 तास ही वृत्तवाहिनी। या वृत्तवाहिनीत 15 ऑगस्ट 2017 रोजी 3 वर्षे पूर्ण होत आहेत। या 3 वर्षामध्ये त्यांनी खूप साऱ्या अडीअडचणी प्रशासनासमोर मांडलेल्या आहेत। लोकांना ज्याप्रमाणे प्रशासनाकडून न्याय देणे अपेक्षित आहे, तो न्याय त्या केवळ त्या वृत्तवाहिनीने मांडलेल्या बातमीमुळे खूप ठिकाणी मिळालेला आहे। एवढं चांगलं सुंदर असं काम या वृत्तवाहिनीत चालू आहे। या वृत्तवाहिनीला तिच्या 3 वर्षाच्या पूर्ततेकरता मी हार्दिक शुभेच्छा देतो। याही पुढे ही वृत्तवाहिनी अशाच प्रकारे चांगले काम करून आणि ज्या आडलेल्या जनतेला न्याय देण्याचं काम त्यांच्या मार्फतीनं व्हावं हीच अपेक्षा करतो आणि परत एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। जय हिंद। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मी डॉक्टर प्रतीक पांडुरंग गायकवाड, विघ्नहर्ता हॉस्पिटलचा संचालक। आज सी 24 तासच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त बोलण्याचा योग आला। खरं तर सी 24 तास ही वाहिनी अशी आहे की अखंड अविरत काम करते। मग ते राजकारण असो, शैक्षणिक असो, समाजकारण असो किंवा आर्थिक असो किंवा शेतकऱ्यांचा विषय असो, या सर्व लोकांपर्यंत आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलं आहे। म्हणजे ही अशी वाहिनी आहे की एक पाऊल पुढे अशा प्रकारचं काम या वाहिनीचं आहे। अत्यंत स्तुत्य असे उपक्रम किंवा मग डॉक्टरांचे असो, लोकांचे असो, शिक्षकांचे असो, या सर्वांचे प्रॉब्लेम मांडण्याचं काम ही वाहिनी अखंडपणे करत आहे। या वाहिनीस सी 24 तास या वाहिनीस 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडून आणि माझे वडील डॉक्टर प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक पिंपळगाव घोडेचे माजी उपसरपंच श्री गणेश शेठ भास्कर, सौजन्य महात्मा फुले पतसंस्था घोडेगाव। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक घोडेगाव येथील जुन्नर फाटा येथील शुद्ध शाकाहारी जेवण आणि नाश्त्यासाठी प्रसिद्ध असलेले आशीर्वाद हॉटेल, प्रोप्रायटर माननीय श्री धनंजय यशवंत फलके आणि श्री हर्षल धनंजय फलके। ठिकाण जुन्नर फाटा चौक जवळ मंचर रोड, महावितरण कार्यालयासमोर घोडेगाव। संपर्क 91 30 37 53 75। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री कुमार शेडगे, सरचिटणीस विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश। सत्यम शिवम सौंदर्यम
हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा. अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस. त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट. सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट. हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट. 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. बदलत्या फॅशन नुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स. 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत. बुधवारी सुद्धा सुरूच राहणार. त्वरा करा. डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहुयात सविस्तर वृत्त. शेवगाव पोलिसांनी 2 अट्टल मोटारसायकल चोरांना अटक केली आहे. अहमदनगर तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांनी मोटारसायकलची चोरी केली आहे. या चोरांकडून 15 मोटारसायकल जप्त करण्यात आल्यात. शेवगाव पोलिसांनी बुधवारी रात्री मिरी रस्त्यावर गस्तीच्या वेळी एक जणाला संशयावरून हटकले असता तो पळून जाऊ लागल्याने अमोल बबन बांदल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तो अट्टल मोटारसायकल चोर निघालाय. बांदल आणि त्याचा जोडीदार यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 15 मोटारसायकल जप्त करण्यात आल्यात. पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील अमोल बबन बांदल आणि त्याचा साथीदार किशोर नांदेव सरोदे राहणार वडुले वाघोली यांच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी शिक्रापूर, वाघोली, शिरूर, राहुरी, अहमदनगर, पाथर्डी, शेवगाव येथे मोटारसायकलची चोरी केल्याची कबुली दिली आहे. आणखी मोटारसायकल त्यांच्याकडून हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपींना शेवगाव न्यायालयात हजर केले असता 14 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शेवगाव शहरामधून मागील 1.5 ते 2 महिन्यापासून मोटरसायकलचं चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. त्या संदर्भामध्ये आम्ही शेवगाव शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये पेट्रोलिंगसुद्धा नेमलेली होती. वेळोवेळी नाईट गस्त पोलिंग ऑपरेशन हे सुद्धा राबवण्यात आलं होतं आणि स्टाफसुद्धा वाढवण्यात आलं होतं नाईटसाठी. त्या संदर्भामध्ये दिनांक 9/8/17 रोजी मिरी रोडवर नाकाबंदी हेड कॉन्स्टेबल सय्यद वगैरे जे असतील स्टाफ असेल त्यांनी आयोजित केलेली होती. त्याच वेळेस रात्री एक आरोपी अमोल बबन बादल वय 28 वर्ष राहणार हनुमान टाकळी हा त्याच्याकडे स्प्लेंडर मोटर चोरीच्या हे मिळाल्या. त्याच्यानंतर त्याच्याच याच्यावरून की मग एक त्याचा जो जोडीदार आहे किशोर नांदेव सरोदे राहणार वडोले वाघोली तालुका शेवगाव याने सुद्धा गाड्या चोरलेल्या आहे बाबा असं त्याने सांगितलं. त्याला सुद्धा आज आम्ही कोंबिंग दरम्यान सकाळी ताब्यात घेतला असता त्यांनी शिरूर म्हणजे पुणे ग्रामीण या भागातून शिरूर, वाघोली, शिक्रापूर त्याच्यानंतर राहुरी, पाथर्डी या भागातून गाड्या चोरलेल्या असल्याची त्यांनी कबुली दिली. दोघांकडून आतापर्यंत आम्ही तपासाअंती 15 गाड्या आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या चोरलेल्या त्यांच्या ताब्यातून जप्त केलेल्या आहेत. दुसरा जो आरोपी त्याला माननीय कोर्टासमोर उद्या हजर करणार आहोत. त्याची अटकेची कारवाई झालेली आहे आणि यांच्याकडून अजून चोरीच्या गाड्या मिळून येण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे साथीदार सुद्धा असण्याची शक्यता आहे. त्याचा तपास आमचा सखोल चालू आहे. ह्या कामगिरी ही जी कामगिरी झालेली शेवगाव पोलिसला अप्पर पोलीस अधीक्षक श्री घनश्याम पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अभिजित शिवकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः PSI श्री सुहास अट्टेकर, पोलीस इंचार्ज मोहम्मद युसुफ सय्यद, हेड कॉन्स्टेबल सुरेश टकले, रवींद्र शेळके, राजू चव्हाण, अशोक बागुल, राहुल नरवडे, अशोक काळोखे यांनी ही कामगिरी पार पाडलेली आहे आणि शेवगाव शहरातून
आणि आजूबाजूला त्यांनी जर अजून काही गाड्या चोरलेल्या असतील तर त्या आम्ही त्याच्याबरोबर अजून त्यांच्यावर जप्त करणार आहे आणि त्यांच्या साथीदारांचा सुद्धा आम्ही शोधून त्यांना टाकणार. उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक सुहास हट्टेकर, मोहम्मद सय्यद, सुरेश टकले, रवींद्र शेळके, राजू चव्हाण, अशोक बागुल, राहुल नरवडे, अशोक काळोखे, वजीर शेख, राजेंद्र केदार यांनी या घटनेचा तपास केलाय. संदीप देहाडराय सह अलीम शेख, सी24 तास, शेवगाव. इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे भारताचे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 7 सप्टेंबर रोजी जयंती साजरी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे मनसरमध्ये बेडर, बेरड आणि रामोशी समाजाने शासनाचे आभार मानलेत. आंबेगाव तालुक्यातील मनसरमध्ये शितकल वस्ती येथे बेडर, बेरड आणि रामोशी समाजाने एकत्र येऊन आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासमोर एकमेकांना पेढे भरवून राजे उमाजी नाईक यांच्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल शासनाचे आभार मानलेत. इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे भारताचे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 7 सप्टेंबर रोजी जयंती साजरी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राजे उमाजी नाईक यांच्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रामोशी समाजाच्या वतीने जमिनी ह्या मूळ मालकास परत देऊ आणि अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याकरिता केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवू या विविध मागण्या पूर्ण केल्या गेल्यात. त्यामध्ये पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाबूराव पाचरणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. श्री नंदकुमार चव्हाण, राजेंद्र मंडले, बाळासाहेब शितकल, अंकुश गोफणे, हनुमंत रोडे, संतोष चव्हाण, रामदास रोडे, रामदास शिंदे, अखिल महाराष्ट्र बेडर, बेरड आणि रामोशी समाज कृती समिती पुणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी शासनाचे मनापासून आभार मानलेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांना सळोके पळून करून सोडणारे भारताचे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना 68 वर्षे झाले तरी न्याय मिळाला नाही. त्याकरता अखिल महाराष्ट्र बेरड रामोशी समाज समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच कृती समिती पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब रामदास शिंदे, त्याचप्रमाणे कृती समिती आंबेगाव तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब शितकल, त्याचप्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष राजेंद्र मंडलिक, सचिव अंकुश गोपणे, युवा अध्यक्ष रामदास शेठ रोडे, त्याचप्रमाणे युवा उपाध्यक्ष गणेश शितकल, बेडर रामोशी समाजाच्या शासनाकडे 5 मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांचे निवेदन राज्यात प्रत्येक तालुक्यातून तहसीलदार साहेबांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना 27 जून रोजी दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. सातारा, सोलापूर, पुणे आणि नाशिक या ठिकाणी भव्य असे मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये रामोशी समाज खूप असा एकत्र आला होता. त्याचप्रमाणे 8 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला. यावेळी माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी समाजाच्या मागण्या मंजूर केल्या. त्या अशा आहेत की उमाजी नाईक यांची 7 सप्टेंबर जयंती शासन साजरी करेल आणि उमाजी नाईक यांच्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे रामोशी वतनी जमिनी धनदांडग्यांनी बळकावल्या व शासनाच्या ताब्यात आहे त्या पुरावे द्या. त्या दिल्यानंतर मूळ मालकांच्या नावे परत करण्यात येईल असेही म्हटले आहे. त्यानुसार अनुसूचित जाती समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव मांडू असंही ते म्हटले आहे. या मागण्या मंजूर करण्यासाठी पुणे जिल्हा पालकमंत्री माननीय गिरीश बापट साहेब, तसेच शिरूर तालुक्याचे आमदार बाबूराव पाचरणे साहेब, त्याचप्रमाणे राम शिंदे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे आमच्या मागण्या मंजूर झाल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तसेच बेडर रामोशी समाज कृती समिती आंबेगाव तालुक्याच्या वतीनं शासनाचे मनपूर्वक आभार. जय धन्यवाद. जय उमाजी. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा.
ज्ञानेश्वर खिरड, C24 तास, वडगाव काशिंबेक. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रुपाली अर्थ मूव्हर्स. आमच्याकडे पोकलँड भाड्याने मिळेल, शेततलाव तयार करून मिळेल. प्रोप्रायटर माननीय श्री बबन शेठ आंधळे. संपर्क 97 63 03 21 81 आणि 97 64 69 78 18. माननीय श्री मंगेश आंधळे. संपर्क 98 22 61 52 00. पत्ता करजुले हरेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच सौ रोहिणी मध्ये, उपसरपंच सौ शशिकला डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य श्री जालिंदर काळे, ग्रामपंचायत सदस्य श्री अशोक मोहरे, ग्रामपंचायत सदस्या सौ रुक्मिणी कडाळे, ग्रामपंचायत सदस्या सौ वर्षा राऊत, ग्रामपंचायत सदस्या सौ बेबी केदारी, ग्रामपंचायत सदस्य श्री राजेंद्र कोकणे आणि ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण मध्ये. तसेच सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत गंगापूर बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. ग्रामसेवक श्री ज्योतिराम श्रीरंग बोर्डे. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नमस्कार, मी शीतल ज्ञानेश्वर शिंदे, BJPची नगरसेविका आहे. C24 तास या चॅनलला स्वातंत्र्य दिनाच्या आणि वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक घर बनवताय, सजवताय ना, मग या शोरूमला नक्की भेट द्या. स्टोन न्यूज, नॅचरल स्टोनच्या टाइल्स, बेसिन्स, फ्लोरिंग, वॉल क्लाइडिंग, स्टोन आर्ट इफेक्ट यांचं अद्ययावत शोरूम. ठिकाण स्टोन न्यूज, विजय पार्क सोसायटी, शंकरशेठ रोड, पुणे. फोन नंबर 020 26 44 44 80. मोबाईल क्रमांक 90 28 32 23 39. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक टाटा मोटर्स लिमिटेड पिंपरी. ऑटो स्टॅम्पिंग लाईन, E11 आणि 12चे आयोजक, संयोजक, कर्मचारी आणि स्टाफ. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक युवा नेतृत्व माननीय श्री विकासदादा चव्हाण, अध्यक्ष जयंत नागरी पतसंस्था धनकवडी, माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर. सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा. अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस.
त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट. सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट, हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट. 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. बदलत्या फॅशननुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स. 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत. बुधवारी सुद्धा सुरूच राहणार. त्वरा करा. डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. आंबेगाव तालुक्यातील नारोडी ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच चोरी आणि अवैध व्यवसायांवर आळा बसवण्यासाठी गावात CCTV बसवण्यात आलेत. त्यामुळे चोरट्यांवर आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर ग्रामपंचायतीची आता नजर असणार आहे. आंबेगाव तालुक्यातील नारोडी ग्रामपंचायतीने 6 CCTV बसवल्याने भविष्यात घडणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे. भीमाशंकर महामार्गालगत नारोडी गाव असल्याने त्या ठिकाणी नियमित चोऱ्यांच्या घटना घडत होत्या. नारोडी गावामध्ये यापूर्वीही बँक आणि घरगुती चोऱ्यांची घटना घडली होती. या घटनांना आळा बसवण्यासाठी ग्रामपंचायतीने 6 ठिकाणी CCTV बसवले आहेत. यामुळे चोरी करणाऱ्या आणि गावात अवैध व्यवसाय चालू करणाऱ्यांवर ग्रामपंचायतीची नजर राहणार आहे. या स्तुत्य उपक्रमाचे लोकार्पण घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि गावच्या सरपंच सुरेखा खरपुडे तसेच ग्रामसेवक हनुमंत तारडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मी गेले 2 महिन्यापूर्वी प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज घेतला. तेव्हापासून मी सर्व ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्या संपर्कात राहून प्रत्येक गावामध्ये CCTV कॅमेरे बसवून घेण्यावर आव्हान केलेलं आहे. त्या संदर्भात पंचायत समितीचे BDO यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गावांनी आमच्या सूचनाप्रमाणे CCTV बसवण्यास चालू केलेलं आहे. आत्तापर्यंत 6 ठिकाणी CCTV बसले होते. हे 7वं गाव आहे की नारोडी गावामध्ये आज CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण केलेलं आहे. तर ह्या CCTV कॅमेऱ्यामुळे गावातील उपद्व्यापी लोकांच्यावर व गुन्हेगारांच्यावर 100% वचक राहतो आणि गावामध्ये जे भुरट्या चोऱ्या होतात किंवा मोठे गुन्हेगारीचे प्रकार होतात त्याच्यामुळे गुन्हेगारापर्यंत पोहोचणे पोलिसांना सहज शक्य होतं. याबाबतच आम्ही आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला घोडेगाव तालुक्यातून, आंबेगाव तालुक्यातून बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असून आम्ही येत्या 1-2 महिन्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतला CCTV कॅमेरे बसवून घेण्याबाबत कार्यतत्पर आहोत आणि त्याची आम्ही पूर्ण अंमलबजावणी करणार आहोत. ज्ञानेश्वर खिरड, C24 तास, वडगाव, काशिंबेक. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या मागणीसाठी जुन्नर येथील मातृभूमी बेघर महिला आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. बेघर महिलांना घरं मिळण्यासाठी तातडीने जागा विकसित करून 2000 महिलांना न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जुन्नर येथील मातृभूमी बेघर महिला आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी घरकुलाच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले होते. शासनाने आरक्षित केलेल्या जागेवर जुन्नर येथील 2000 बेघर महिलांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना सुरू करावी या प्रमुख मागणीसह अन्य 14 मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने तहसीलदार तसेच मुख्याधिकारी यांना देण्यात आले. बेघर महिला 1984 पासून घरकुलासाठी लढा देत आहेत. जिल्हाधिकारी यांनी बेघरांच्या घरकुलासाठी जागा देखील दिली आहे. जुन्नर नगरपालिकेने या जागेची 3 वेळा भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घेतली आहे. ही जागा नगरपालिकेच्या वाढीव हद्दीत येते.
पंतप्रधान आवास योजनेतून बेघरांना घरे मिळण्यासाठी ही जागा तातडीने विकसित करून 2000 महिलांना न्याय देण्यात यावा अशी संघटनेची मागणी आहे। या मोर्चात सामाजिक कार्यकर्ते संभाजी साळवे, पोपट राक्षे, पत्रकार विजयकुमार साळवे सर, प्रशांत धोत्रे, वसंत साळवे, ताराबाई वंजारी, रेश्मा इनामदार, नफिसा इनामदार, दीपक चिमटे, रंजना शहा, अनिता महाबरे, उषा तिजोरे, अंजुताई कुटे, मंगल कोसावी आदी उपस्थित होते। निवेदन देण्यासाठी या ठिकाणी घेण्यासाठी आलात। प्रथमतः तुमचं बेघर महिला संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। कारण 1988 पासून जवळ 30-40 वर्ष झाले या महिला, काही महिला घर घर करता गेल्या, त्यांनाच घर घर लागली आणि शासनाची जी आमची फसवणूक केली जाते, ही फसवणूक न होता तुमच्या माध्यमातून हा केंद्रापर्यंत आमचा जो निवेदन आहे हे गेलं पाहिजे असं मी तुम्हाला विनंती करतो। या ठिकाणी साळवे साहेब बोलतील आणि नवीन साहेबांना निवेदन देऊन या ठिकाणी आपण मोर्चाचं रूपांतर थोडं भाषणांमध्ये करूया। नाही एवढ्या 8-15 दिवसात तर मी महिलांना आदेश देईन आणि प्रत्येक नगरसेवकाच्या घरोघर महिलांना पाठवून त्यांच्या झोपा उडवण्याचं काम नींद-हराम चळवळ चालू केली जाईल आणि ती झोपा उडवण्याची चळवळ ज्या वेळेला सुरू केली जाईल त्यावेळेला इथल्या नगरपालिकेच्या घडणाऱ्या गोष्टीकडे आम्ही जबाबदार राहणार नाही। मार्फत देण्यात आलेलं निवेदन तहसीलदारांमार्फत मी रवींद्र वळवी नायब तत्पर स्वीकारतो आहे आणि निवेदनामध्ये नमूद केलेल्या ज्या अडचणी असतील, मागण्या असतील, त्या शासन स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही तातडीने करू आणि त्याचा पाठपुरावा करू अशी मी आपल्याला। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक C24 तास वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी गणेशभाऊ श्रीरंग कोकणे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष तसेच श्री क्षेत्र भीमाशंकर परणे संस्थेचा अध्यक्ष व गणेशभाऊ कोकणे मित्रमंडळाच्या वतीनं आपल्या वाहिनीस खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच स्वतंत्र भारताच्या 15 ऑगस्ट 2017च्या निमित्तानं भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो व धन्यवाद। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भारताचा 72वा स्वातंत्र्य दिन व C24 तासचा 3रा वर्धापन दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा होते। त्या निमित्तानं सर्व भारतवासियांना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक C24 तास या वृत्तवाहिनीने अल्पावधीतच ही 4 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत, त्यांचे प्रश्न आहेत आणि खऱ्या अर्थानं वृत्तपत्राच्या माध्यमामधून या ठिकाणी लोकांचे प्रश्न ते शासन स्तरावर असेल किंवा सर्वसामान्यांच्या अडीअडचणी असतील त्या पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं उत्तम प्रकारे पार करण्याचं काम या ठिकाणी होतं आहे। त्याचबरोबर आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि अनेक जिल्ह्यामध्ये ते धार्मिक कार्यक्रम असतील, अध्यात्माचा मार्ग असेल, शैक्षणिक असेल, सर्व क्षेत्रामध्ये या वृत्तवाहिनीचं कार्य हे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि म्हणून आम्हाला या वृत्तवाहिनीबद्दल अभिमान आहे। त्या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आमच्या नागोडे सहकारी साखर कारखान्याच्या सर्व संचालक, सभासद आणि कामगारांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।
बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शेळके ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांचे ऑक्सिकूल लिव्ह नॉनस्टॉप. आमचा पत्ता शेळके ग्रुप, फर्स्ट फ्लोअर, सुयोग फ्युजन, ढोले पाटील रोड, पुणे. संपर्क 02026 163024 किंवा 25. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ॲसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून 12 ऑगस्ट रोजी विविध उपक्रम राबविण्यात आलेत. तर अनेकांनी वाघ यांच्या कामाचं मोठं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्यात. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सर्व परिचित असलेले पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त C24 तास वृत्तवाहिनीचे संचालक श्री अनिल जाधव, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ वाचकर, विजय तमनर, ॲडव्होकेट राहुल शेटे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब पवार, जयंत कुलकर्णी, संतोष येवले, रणजित चव्हाण आदींसह जय भीम मित्र मंडळ RPI संघटनेच्या वतीने श्री वाघ यांना शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय. तर यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं. प्रमोद वाघ यांनी गाडगे आश्रमशाळा आणि मिशन शाळेतील मुलांना मिष्टान्न भोजन देऊन त्यांच्या सहवासात आपला वाढदिवस साजरा केलाय. तर दिवसभर तालुक्यातील विविध भागात त्यांचा सत्कार सोहळा पार पाडण्यात आलाय. राहुरी पोलीस ठाण्यात श्री वाघ यांच्या वाढदिवसाने नवा इतिहास घडल्याचे दृश्य दिवसभर पाहायला मिळालंय. राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पदावर असलेल्या व्यक्तीचा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा होण्याची ही पहिलीच वेळ पाहायला मिळतीये. तालुक्यातील नागरिक वाघ यांच्या सत्कारासाठी रांगेत उभे होते. तर अनेकांनी यावेळी श्री वाघ यांच्या कामाचे मोठे कौतुक करून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्यात. राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय प्रमोदजी वाघ साहेब, आमचे प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक, आज यांचा 44वा वाढदिवस आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी अनाथ आश्रमातल्या मुलांसोबत साजरा केला. आणि समाजाची सेवा करत असताना या समाजाच्या काहीतरी ऋणामुक्त होण्यासाठी ते एक अनाथ मुलांबरोबर एक वाढदिवस साजरा करून समाजाची एक सेवा करण्याची संधी या साहेबांच्या वाढदिवसातून आम्हाला मिळाली. हे आमचं परम भाग्य समजतो. तालुक्याच्या वतीने राहुल फॅक्टरी, राहुरी शहरातून बऱ्याचशा ठिकाणी श्री वाघ साहेबांना वाढदिवसानिमित्त केक कापण्याच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी बोलावण्यात आले. तो कार्यक्रम जवळजवळ 3:30 ते 4 वाजेपर्यंत चालू होता. त्यांना जयंतीची पुष्कळ शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल आम्ही राहुरी पोलिसातर्फे जनतेचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. राहुरी येथे अनाथ मुलांना जेवण दिले. तसेच रोटरी क्लब यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले. तसेच
मानत मुलाकरता सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, तो यशस्वी पार पडला. तसेच वाघ साहेबांचा लहान मुलासोबत अनाथ मुलासोबत वाढदिवस उत्तम प्रकारे आम्ही साजरा केला. आज माननीय श्री पोलीस निरीक्षक प्रमोदजी वाघ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी शहरात नव्हे तर तालुक्यात साहेबांचा वाढदिवस हा एकदम अत्यंत उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. बुवा येथील अनाथ आश्रम असो किंवा मिशन कंपाऊंड येथील अनाथ आश्रम असो, तिथे लहान मुलांना मिष्टान्नाचं भोजन, याचं रक्तदान शिबिर, याचबरोबर साहेबांना पोलीस स्टेशनमध्ये सर्व क्षेत्रातील राजकीय, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन साहेबांचा सत्कार केला, गौरव केला. त्यांच्या सर्वांबरोबर मनमिसळपणाचा, त्यामुळे त्यांच्याकडं मनमिसळपणामुळे त्यांचे जे पब्लिक रिलेशन झालेलं होतं, त्या रिलेशननुसार प्रत्येकाने आजवर आतापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याचा अशा प्रकारे वाढदिवस राहुरीतच नव्हे तर जिल्ह्यात कुठेही साजरा झाला नव्हता. त्याप्रकारे सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून एक कुटुंबाप्रमाणे, कुटुंब प्रमुखाचा वाढदिवस ज्याप्रमाणे साजरा करतात त्याप्रमाणे त्यांचा वाढदिवस साजरा केलेला. आज 12 ऑगस्ट वयाचे 44 वर्ष पूर्ण केले. पोलीस खात्यामध्ये 19 वर्ष पूर्ण झाले. माझ्यासोबत माझ्या सहकाऱ्यांनी माझा वाढदिवस अतिशय मनमिळावू पद्धतीने मिशन कंपाऊंड शाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत, अनाथ मुलांसोबत साजरा केला. माझ्या वाढदिवस साजरा करून माझ्या आनंद द्विगुणित केला, म्हणून माझ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो. तसेच सकाळपासून पोलीस स्टेशनला विविध राजकीय, सहकारी, आर्थिक, क्रीडा क्षेत्रातले सर्व पत्रकार बंधू सगळ्यांनीच माझा सत्कार केला. सगळ्यांची मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे वाढदिवस साजरा केला, तिथंही आम्हाला बोलवण्यात आलं होतं. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये आम्ही गोवा येथील गंगाधर बाबा आश्रम सिंधुताई सपकाळे यांच्या मार्फत चालत होतं, त्या ठिकाणी पण जाऊन विद्यार्थ्यांबरोबर जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तिथं पण सहभाग घेतला आणि मिशन कंपाऊंड शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर जेवण करून, त्याचप्रमाणे शेवटी रक्तदान शिबिर राबवून आजचा गोड कार्यक्रम माझ्या सहकाऱ्यांनी, पूर्ण गावकऱ्यांनी माझ्यासाठी केला. आनंद द्विगुणित नाही तर चौगुणित झाला, म्हणून मनापासून सगळ्यांनी धन्यवाद व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. जुन्नर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आलाय. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच 10वी आणि 12वीतील यशस्वी विद्यार्थी तसेच नवनिर्वाचित प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील आदिवासी नामवंतांचा यावेळी गौरव करण्यात आलाय. जुन्नर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आलाय. या प्रसंगी आदिवासी समाजाचे सर्व नेते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सर्व आदिवासी शिक्षक आणि कर्मचारी यांचा महत्त्वाचा वाटा होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी 11 वाजता भव्य रॅलीचे आयोजन जुन्नर शहरातून करण्यात आले होते. दुपारी 1 वाजता कोंडाजी बाबा डेरे आश्रमात वीर बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच 12वी आणि 10वीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, नवनिर्वाचित प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील आदिवासी नामवंतांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय. या कार्यक्रमामध्ये शासकीय आश्रमशाळा सोमतवाडी, शासकीय आश्रमशाळा सोनावळे, आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह जुन्नर, ओतूर यांनी विशेष सहकार्य केले. त्याचबरोबर आदिवासी लेझिम पथक गंगाळदरे आणि खैर यांनी आपला कला
कार्यक्रमाचे व्याख्याते श्री कृष्णकांत भोजने यांनी सर्वांना एकतेचा संदेश दिलाय। या कार्यक्रमाचे आयोजन सर्व आदिवासी शिक्षक आणि कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आलं होतं। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नमस्कार, मी संदीप उर्फ लक्ष्मण थोरात, ग्रामपंचायत सदस्य मंचर। C24 तासच्या वृत्तवाहिनीच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। C24 तास ही वृत्तवाहिनी ही सामाजिक व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याचे चांगले काम करत आहे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे चांगले काम करत आहे। त्यांचा प्रसार आणि प्रसिद्धी उत्कृष्ट आहे। त्यांना 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। सर्वांच्या विश्वासात बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नमस्कार, मी श्वेता महेश गलांडे, भाजपाची नगरसेविका आहे आणि माझ्याकडनं C24 तास या चॅनलला वर्धापन दिनासाठी व स्वतंत्र दिनासाठी हार्दिक शुभेच्छा। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक SW कन्स्ट्रक्शन्स, सिव्हिल इंजिनियर्स अँड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, 3D प्लॅन इस्टिमेट, स्टील डिझाइन, सुपरविजन, टेंडरिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, इंजिनियर संचित वाळुंज। कॉन्टॅक्ट नंबर 7755911908। आमचा पत्ता SW कन्स्ट्रक्शन्स, शासकीय विश्रामगृहा शेजारी, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक उपकोषागार विभाग शिरूर यांच्या वतीने C24 तास या वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक पुरुषोत्तम काटेखाये, उपकोषागार अधिकारी शिरूर, प्रकाश नाटकर, क्लार्क, उपकोषागार विभाग शिरूर। कोषागार कार्यालय शिरूर यांच्याकडून C24 तासला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। प्रत्येकाची इच्छा असते की त्याचा शेवटचा श्वास हा त्याच्याच घरात घ्यावा आणि अंत्ययात्राही त्याच घरातून निघावी, पण मरणानंतर घरी न आणता अंत्यसंस्कार गाव वेशीबाहेर होत असतील तर काय आहे हा प्रकार, पाहूयात C24 तासच्या या स्पेशल रिपोर्टमधून। हिंदू धर्मामध्ये जन्म आणि मृत्यूला अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्रत्येक विधी धर्म परंपरेने केला जातो। ज्या घरामध्ये जन्म झाला, बालपण आणि तरुणपण गेलं, त्या घराशी जिव्हाळ्याचे संबंध जुळले जातात। प्रत्येकाची इच्छा असते की शेवटचा श्वास हा त्याच घरामध्ये घ्यावा आणि अंत्ययात्राही त्याच घरामधून निघावी। परंतु घोलवड गावातील एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू गावाबाहेर झाला तर त्याचा मृतदेह गावामध्ये त्याच्या घरी न आणण्याची प्रथा म्हणा किंवा अंधश्रद्धा ही वर्षानुवर्ष पाळली गेली आहे। अखेर या 100 वर्षापूर्वींच्या किंवा त्याही अगोदरपासून सुरू झालेल्या परंपरेला जुन्नरमधील घोलवडकर ग्रामस्थांनी मूठ माती दिली आहे। गावामध्ये ग्रामस्थांनी एक निर्णय घेऊन ही परंपरा मोडीत काढली आहे। इथून पुढे मृतदेह हा गावामध्ये आणण्यात येणार आहे आणि धार्मिक विधीनुसार त्याचा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। सन 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेग या रोगाची साथ आली होती। संसर्गजन्य असलेल्या प्लेगमुळे माणसं पटापट मरू लागली।
पुणे शहरामध्ये मरण पावलेल्या गावातील व्यक्तींच्या मृतदेहामुळे सर्वांना संसर्गजन्य प्लेगची लागण होऊ नये म्हणून गावाच्या वेशीच्या आतमध्ये मृतदेह न आणता बाहेरच्या रस्त्यावरनं नदीवर स्मशानभूमीमध्ये दहनासाठी नेण्यात येत होते। असाच काहीसा प्रकार या गावाच्या या अनिष्ट प्रथेला पडला असावा असा अंदाज गावातील जुनी जाणती मंडळी सांगतायत। काय त्याचा उपयोग आहे? एवढे स्थिती असून घरदार असून नाही का असं होतं ना। आता आणलं ते चांगलं झालं ना। खूप म्हणजे खूप आनंद वाटला अगदी मला। त्या साथीचे रोग असायचे, मी लहान होतो तर त्यावेळेला अशा हे व्हायचं, काय म्हणतात त्याला, कॉलरा, पटकी, हे रोग असायचे। आता इथं 25 फुटावर डॉक्टर आहे, त्यामुळे हे प्रथा तुम्ही हाणून पाडल्या, आनंद वाटला अगदी मला, खूप अगदी मनापासून आनंद वाटला। माझे वडीलच फक्त आठवतात, आजोबा नाही आठवत मला। किती दिवसापासूनची प्रथा असाव्यात असा अंदाज तुमचा? म्हणजे त्या मी लहानपणापासून पाहतो ना, आज माझं 84 वय आहे। काय प्रथा असायची नेमकी ती? बाहेर कुठं बाहेर गावी जर माहीत झालं ना, मुंबईला पुण्याला, स्वतःच्या इमारती घरदार असून गावात आणून नव्हते देत, अशी प्रथा होती आजपर्यंत। ती या नवीन पिढीच्या लोकांनी बंद पाडले, ते अंधश्रद्धाच हे नाही का, पण त्याला काही जुमानत नव्हते नवीन पिढी पण अजूनपर्यंत। तर यंदा चांगला दिवस उगवला असं मला वाटलं। मात्र नंतरही गावाबाहेर मरण पावलेल्या व्यक्तीला गावामध्ये वेशीच्या आतमध्ये न आणता, जरी त्याचं घर वेशीच्या आत असेल तरी घरी न आणता वेशीबाहेर एखाद्या स्थानिक घराच्या अंगणामध्ये ठेवून तेथूनच गावाबाहेरच्या रस्त्यानं स्मशानभूमीमध्ये नदीवरती अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात येऊ लागलं आणि ते सतत होऊन परंपराच झाली। अगदी शेजारच्या गावामध्येही किंवा शहराच्या ठिकाणी तात्पुरत्या उपचारांसाठी गेलेली व्यक्ती तिथे मरण पावली तरीही तो मृतदेह गावामध्ये वेशीच्या आतमध्ये आणला जात नव्हता। मुंबई पुण्यामध्ये मरण पावलेल्यांना गावाच्या वेशीमध्ये प्रवेश नव्हता। सुजलम सुफलम गाव, या गावामध्ये 90% बागायती क्षेत्र असणारं गाव, जुन्नर तालुक्याच्या इतिहासामध्ये 1 नंबरचं गाव, ज्या गावाला राष्ट्रीय पारितोषिक भेटलं, हा गाव निर्मल ग्राम म्हणून घोषित झाला। हा गाव संत गाडगे महाराज याच्यामधून त्यांना बक्षीस भेटलं। त्याही पलीकडे जायचं तर महात्मा गांधी तंटामुक्तीचं बक्षीससुद्धा ह्या गावाला भेटलं। या गावामध्ये बऱ्याच अशा चांगल्या परंपरा आहेत। येथे अखंड हरिनाम सप्ताह 5 वेळा होतो, 5 ठिकाणी होतो। येथे सर्व भाविक मंडळे आहेत, वारकरी संप्रदायाचे मंडळे आहेत, येथे नाटककार आहेत, इथे कीर्तनकार आहेत, सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी आहेत। बऱ्याच वर्षाची आमची ही परंपरा होती, पण ह्या वर्षी आम्हालाही खूप दुःख वाटायचं, कारण ज्या वेळेला बाहेर माणसाचं मयत व्हायचं, स्वतःचं हक्काचं घर असताना सुद्धा त्याची बॉडी गावामध्ये येत नव्हती म्हणजे या प्रथेमुळे येत नव्हती। त्या कुटुंबाला पण त्याचं खूप असं मोठं दुःख व्हायचं, त्याही परिस्थितीत ते कुटुंब सहन करायचं। पण यावर्षी आमच्या इथे 5 भाई भाऊबंद मंडळी आदरणीय विष्णुपंत नलावडे साहेबांनी चांगल्या पद्धतीने गाव मीटिंगमध्ये मुद्दा मांडला आणि त्याला सर्व ग्रामस्थांनी होकार दिला आणि जी 100 वर्षापूर्वीची जी परंपरा होती ती आज पूर्णपणे बंद झालेली आहे। मी महात्मा गांधी तंटामुक्तीचा अध्यक्ष असताना सुद्धा या गोष्टीला वाचायला दिली होती, पण पंतांनी ते लावून धरलं। मी आपलं या ठिकाणी आपण आलात, आमच्या या व्यथा जाणून घेतल्यात, आपले सामटे। साधारणतः गावाची लोकसंख्या 3000 इतकी आहे। त्यापैकी 50% लोक वाड्या वस्त्यावरती आणि शेतामध्ये आपली घरं बांधून राहत आहेत। साधारणतः 1500 लोकसंख्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये राहते। याच लोकांना वरील घटनेचा मानसिक आणि भावनिक त्रास होत होता। केवळ संसर्गजन्य रोगाची बाधा गावकऱ्यांना होऊ नये म्हणून तात्कालीन ग्रामस्थांचा निर्णय परिस्थितीशी योग्य होता। मात्र आता साथीचे रोग पूर्णपणे संपुष्टात आलेत, परिस्थिती बदलली आहे, परंतु परंपरा कायम राहिली आहे। कोणीतरी पुढाकार घेऊन यामध्ये बदल करणं अपेक्षित होतं, तथापि अशी हिंमत कोणीही दाखवली नाही।
किंवा कोणी पुढाकार घेतला तरी त्याला भीती घातली जात असे. जर कोणी गावात मयत आणली तर योगायोगानं जर गावामध्ये दुसरं कोणी मयत झालं तर सदरचा दोष पहिल्याला जाईल म्हणून सुशिक्षित शहरी गावकरीही हे धाडस न करता मयत गावामध्ये नेत नसत. ही जी प्रथा होती की बाहेर ज्यांचं मयत व्हायचं त्यांचं प्रेत गावात आणलं जात नव्हतं. आज आपण तसं पाहिलं तर 21व्या शतकामध्ये वावरत आहोत. देश प्रगतीकडे वाटचाल करत असताना या अशा जुन्या रूढी परंपरा कुठंतरी मोडकळीस गेल्या पाहिजे या उद्देशानं आमच्या गाव बैठकीमध्ये एक ठराव मांडला गेला की यापुढे ज्या मयत किंवा प्रेत बाहेर होतील ते गावामध्ये आणण्यास हरकत नाही. तसं पाहिलं तर प्रेत गावामध्ये न आणण्यामागे शास्त्रीय असं कारण काही आम्हाला कळत नव्हतं. परंतु गेली 100 वर्षापूर्वी जे साथीचे रोग असायचे त्यामध्ये पटकी असू कॉलेरा असू या रोगांचा प्रसार गावामध्ये होऊ नये म्हणून ती बाहेरून आलेली बॉडी बाहेरच ठेवली जायची आणि बाहेरूनच ती अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेली जायची. परंतु आता सुधारणाही भरपूर झाल्यात, वैद्यकीय सोयी उपलब्ध आहेत आणि आता अशा प्रकारच्या बॉडी गावामध्ये आणायला कुठली हरकत नाही असा सर्वांचा एक मानस विचार ठरला. आणि मग पंचमीच्या मीटिंगमध्ये आमची नागपंचमी या सणाच्या मुहूर्तावर गावातील ग्रामस्थ गावाबाहेरील ग्रामस्थ या सर्वांची एक गाव बैठक घेतली जाते आणि ह्या गाव बैठकीमध्ये जे ठराव होतात ते ठराव अंमलात आणले जातात. असाच एक विशेष ठराव या गाव बैठकीमध्ये माननीय विष्णुपंत नलावडे यांनी मांडला. आमचे ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष माननीय मिलिंद भाऊ नलावडे यांनी त्यास मंजुरी दिली आणि संपूर्ण सभेने टाळ्यांच्या कडकडात या ठरावाला मान्यता दिली आणि सर्वांना या ठिकाणी आनंद झाला. काय नाव तुमचं? मी धुलोड ग्रामविकास ट्रस्टचा सचिव राजेंद्र कारभारी नलावडे. शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कर्मभूमीत अशा अंधश्रद्धेला मूठमाती देणं काळाची गरज होती. आज गाव बदललाय. गावामध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा आल्यात. मात्र सदरची परंपरा मोडीत निघत नव्हती. गाव वाडी वस्तीमध्ये विखुरला गेलाय. गाव वाडी शहर या 3 भागामध्ये विभागलं गेलंय. मुख्य गावामधनं गावकरी वस्तीवरती राहण्यासाठी गेले आहेत. त्यांनाही अडचण येतेय. जर ही प्रथा चालू राहिली असती तर शहरी गावकरी यांना गावामध्ये मयत घेऊन येण्यास मज्जा झाला असता. गावाच्या वेशीबाहेर जी घरं आहेत त्या ठिकाणी बाहेरून येणारे मयत ठेवले जाईल. त्यामुळे त्या घरासमोर मयताच्या नातेवाईकांचा आक्रोश, रडारड, गोंधळ होत असे. त्यामुळे त्या घरामधील लहान मुलांवरती, वृद्ध आजारी व्यक्तींवरती त्याचा विपरीत परिणाम होत होता. यासाठी आता सदरची घरं मयत अंगणामध्ये ठेवण्यास मनाई करतायत. त्यामुळे अशी प्रथा बंद करून आधुनिक विचारसरणी अंगीकारणं आवश्यक झालं होतं. गोष्टीचे आम्हाला समाधान वाटतं आणि मान्यता सगळ्यांनी समाधानाने मान्य केले. सगळ्या गावकऱ्यांनी, मुलांनी, नैतरण्या पिढीनी, हे ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यांनी ठराव पास केला. त्याच्यामुळं छान वातावरण झालं. वडला पण ह्या का बाहेरून माहिती आल्यानंतर ज्यांनी त्यांनी त्याच्या घरात न्यायचं आणि त्या माणसांना माहितीवाल्यांना पण आनंद समाधान वाटत. आम्हाला पूर्वी होती का पहिलं घरात घ्यायचं नव्हतं ना, गावाच्या बाहेर ठेवायचे ना. मग आता गावात पण गावाच्या बाहेर ठेवून जागा पण नाहीत ना, बाहेर कोण ठेवून पण नाही देत ना. जे ते आपलं पहिले जुनी पूर्वीची माणसं मान्यता करीत होती, ठेवून देत होती. आता नाही ठेवून देते कोणी बाहेर. म्हणून ही मान्यता काढली गावकऱ्यांनी. ते चांगले समाधान झालं आम्हाला. कोणच्या पण येळ काळासारखी येते ना. निर्मला भवन. ज्या भूमीमध्ये जळलाय अशा काही रूढी परंपरा जर कुठे असतील तर त्या बंद कराव्यात अशी अपेक्षा घोलवड ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अमोल जाधव, C24 तास, मंचर. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. शेवगाव पोलिसांनी मोटारसायकल चोरांना केलं अटक. 15 मोटारसायकल जप्त. नारोडी ग्रामपंचायतीने गावात बसवले सीसीटीव्ही कॅमेरे. अनुचित प्रकारांना बसणार आळा. राहुरीत पोलीस निरीक्षकांच्या वाढदिवसाने घडला नवा इतिहास. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिक रांगेत उभे. आणि
100 वर्षांपूर्वीची अनिष्ट प्रथा केली बंद, सी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा सी 24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.